गेला तर मी मगाशी उल्लेख केला की ही महत्त्वपूर्ण मॅच असेल स्वरा दक्ष 11 या टीमसाठी, कारण इथून बंटी सिक्सर 2727 या टीमनं दोन्ही मॅचेस जिंकलेत. पॉईंट टेबलमध्ये टॉपवर हा संघ आहे, 4 पॉईंट तब्बल या टीम जवळ. ओ पहिला चेंडू ऑन द राईज खेळायचं होतं या चेंडूला. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेलाय आणि पहिला चेंडू या ठिकाणी तो डॉट दिनेश यादव या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर ही कासद आहे बघा. ह्याच्याविषयी ती चर्चा सुरू होती. इथून जिंकायचं आहे, स्वरा दक्ष 11 या टीमला जिंकायचं आहे. ओ यावेळेस ऑन द राईट चेंडू गॅपमध्ये खेळला गेलाय. हा चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका, 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समोर खेळ आहे. तुम्ही जसा उल्लेख केला ऑन द राईस दिनेश यादव यांचा चेंडू होता. समोर जितेश बंधू समोर खेळ होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, थोडासा वाईड होता, थोडा फाईन आता कदाचित झेल होऊ शकल्याचा थोडासा वाईड अँगलला तो क्षेत्ररक्षक होता. चौकारनं धापलकाला झाले सुरुवात. एका बाजूला जितेश पाटील बंधू आणि चेतन पाटील अर्थात मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्यामध्ये केलेली फलंदाजी मॅच विनिंग खेळी चेतन पाटील यांची. आत येणारा चेंडू होता, हलक्या हाताने खेळा फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. दोन सामन्यामध्ये 2 विजय संपादित करून बंटी 6-2-7 हौसले बुलंद आहेत, आत्मविश्वास वाढलेला आहे. 3 सामने जिंकून चांगला म्हणजे अनबिटन जाण्याचा प्रयत्न ते करतील. तर पहिला सामना जिंकल्यानंतर असं वाटलं थोडंसं सूर हरवलंय, तो सूर गवसण्याचा प्रयत्न टीम स्वरा दक्ष 11 करणार. चांगने तोच उल्लेख केला होता ना की आम्हाला इथे नक्कीच नो टेन्शन खेळायचं आहे. त्यामुळे आम्हाला पॉईंट टेबल टॉप करायचं आहे. फुल टॉस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेला आहे. चेंडू जातो मिड विकेट डीपला. प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळणार. आणि इथून जर आम्ही हा सामना जिंकलो ना तर पॉईंट टेबल आम्ही टॉप करणार, म्हणजे 6 गुणाने आम्ही सर्वात वर असणार आहोत. आणि हीच प्लॅनिंग आहे त्या ठिकाणी बंटी 6-2-7-2-7ची. तर या ठिकाणी जेव्हा मी वारंवार उल्लेख करतोय की मॅच स्वरा दक्ष या टीमसाठी बहुत महत्त्वाचे, खूप महत्त्वाचे आहे. समोरच्या दिशेनं सरळ सेट बॅटनं खेळलाय. लॉंग ऑनला चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेलं, मात्र 2 धावा या ठिकाणी थांबत नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावासंख्या 2ने पुढे सरकते. धावासंख्या झाली ती 8. अशा फार कमी धावा असतील की थ्रो केलाय त्याच्यानंतर दुसरी धाव घेतली. असं नाही की थ्रो भरपूर काही बाहेर गेलाय, थ्रो पाठीमागेच गेला होता. यष्टीरक्षक होते तिथे डाव्या बाजूला जाऊन त्यांनी गॅदर केले या थ्रोला. धावा धापलकावरती त्या 8-5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. दिनेश यादव यांचं षटक, एक चौकार समोर खेळला होता. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरमधला जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. कोलवर टप्प्याचा चेंडू, फुट टॉस बॉल, बॅक टू द बॉलर खेळाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या धापलकावरती 8. जितेश पाटील खेळतात 7 वरती, 1 वरती बॅटिंग चेतन देखील करतायत. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर याच क्रमाने गेले तर 48. थोडासा वेग वाढवला, 10च्या वेगाने गेले तर 58. कदाचित हा स्कोरबोर्ड आहे ना एंड ऑफ द ओव्हर नंबर 6 48 आणि 58 याच्यामध्ये राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिले ओव्हर संपले, धावा धापलकावरती 8. आणि 50+ धावसंख्या सध्याच्या घडीला या वेळेमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण मागचा सामना आपण पाहिला असेल तिथे देखील आपण 51 55 त्यानंतर मात्र केलेली बॅटिंग. तर 60+ झालं तर नक्कीच एक मोठी धावसंख्या म्हणू शकतो आपण या रात्रीमध्ये, कारण 50+ होणं गरजेचं आहे. 8 धावा आल्यात मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. जितेश पाटील बंधू आणि चेतन पाटील दोन्हीही सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि दिनेश यादवचा आपण हा पहिला स्पेल पाहिला. 8 धावा दिनेश यादवनं खर्च केल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर बघा आयकॉन या ठिकाणी येतोय. मिस्टर जितू पाटील, टीम आयकॉन स्वरा दक्ष 11 या टीमचा पहिला सामना. जितू पाटील स्ट्रायकर एंडला चेतन. फुलटॉस बॉल कव्हरच्या डोक्यावर फटका, प्लेसमेंट परफेक्ट आहेत. जास्त जोरात नाही केलाय, प्लेसमेंट आहे. पण जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल वाईडिश लॉंग पूर्ण
2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील चेतन पाटील. या 2 धावांनी डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती. बंधूसाठी पारितोषिक आले या ठिकाणी DJ युवराज हिमालय पाटील यांच्याकडून. धावा संख्या 10 झाल्या. महत्वपूर्ण म्हणजे आजच्या दिवसातील मला वाटतं पहिला सामना खेळला होता स्वराज अक्षय 11. म्हणजे थेट त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सनलाईटमधून ना फ्लडलाईटमध्ये हा संघाला म्हणजे टायमिंग स्ट्रोक खेळलाय. फटका फसलाय. प्रयत्न सुरू आहे मात्र त्या ठिकाणी फिल्डर कोणताही नव्हता आणि अगदी चेंडूला अडवेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तिसरा सामना आहे. यस बरोबर. स्वराज अक्षय 11 या टीमचा पहिला सामना सनलाईटमध्ये. त्यानंतर पतू पॅकर्स सोबत एक मॅच आणि त्यानंतर आपण पाहतोय तर या ठिकाणी खास करून हा जो सामना आहे ना बंटी सिक्सर या टीम सोबत हा संघ म्हणजे जवळजवळ आजचा तिसरा सामना हा संघ खेळतोय. धावा संख्या 14 झाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर जितू पाटील. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचं होतं ऑन साईडला मात्र बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून आला होता. खूप चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल येथे देखील काढला गेलाय. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धावत संख्या झाली ती 15 विदाउट लॉस. जितू पाटील आणि समोर जितेश पाटील. आयकॉन वर्सेस आयकॉन. जितू पाटील जितेश पाटील अर्थात जितेश बंधू स्ट्रायकर एंडला. धावा धावफलकावरती 15. ऑफ्टमच्या बाहेरनं स्वीप करायचं होतं चेंडूला. चेंडू चाला मिड विकेटच्या रिझनमध्ये डीपवरनं क्षेत्ररक्षकालाही फील्ड करतील. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्यात. आता बघूया पंच सांगतात जरा टेक्नॉलॉजीची मदत घेऊया. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील पण जितेश पाटील देवबोली पाहिली तर शुअर आहेत की बाबा पोचल्यात. त्यांना तर वाटते पोचल्यात पण पंच सांगतात की बाबा बघूया पाण्याची व्यवस्था आत्महत्येच्या करा. जोपर्यंत तिसरे पंच डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. शेवटचा मॅच असेल संकल्प ग्रुप आणि पतू पॅकर. यानंतरचा मॅच पतू पॅकर्स आणि संकल्प ग्रुप. आपण रेडी राहायचंय. यस TCP and JTC कीप रोलिंग. कीप रोलिंग. कीप रोलिंग. स्टॉप. यस या ठिकाणी निर्णय येतोय. बघा ज्यावेळेला चेंडू गॅदर केला गेला हातामध्ये स्टंपला लागलाय त्यावेळेला बॅट त्या क्रीजच्या आत आले. इट्स अ नॉट आउट. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. स्ट्रायकरला पुन्हा एकदा जितेश. ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळला गेला. आता डॉट बॉलची सांगता होत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती आहे त्या 17 धावा आणि प्लस पॉईंट की विदाउट लॉस. दुसरं षटक आयकॉन वर्सेस आपण आयकॉन हे वाक्य मगाशी म्हटलं होतं कारण जितेश पाटील टीम कॅप्टन टीम आयकॉन अशफल झालेत. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. ऑन साईडला चेंडूला टर्न केले मात्र मिड ऑन रिझनमध्ये खूप चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं ठिकाणी. फक्त सिंगल. एके बिना कुछ नहीं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या करीस धावत संख्या आपण पाहतोय बंटी 6-27 या टीमची. बिन बाद विदाउट लॉस 18. याच्या अगोदर पहिले षटक संपलं होतं त्यावेळेला प्रोजेक्टेड स्कोर 48 होता.
आणि एक्स्ट्रीम होता तो 58. आता तो गेलाय थोडासा पुढे, तो गेलाय 66 वरती. जर 12च्या सरसरीनं धावा झाल्या तर 66 धावा धावफलकावरती येऊ शकतात. पण ते 12ची सरासरी त्याच्यापेक्षा ते 12 धावांचं चॅलेंजिंगवाला ओव्हर आहे ना, तो महत्त्वाचा ठरणार आहे या सामन्यामध्ये. 2 षटकं संपल्यात, 9ची सरासरी आहेत. 58 धावा, 10 वरती बॅटिंग जितेश पाटील, 8 वरती बॅटिंग चेतन पाटील आणि क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिनेश यादव. दिनेश यादव आलेत आपला दुसरा स्पेल घेऊन. पहिला स्पेल आपण दिनेश यादव पाहिला आणि पहिल्या स्पेलमध्ये फक्त 8 धावा दिनेश यादव यानं खर्च केल्या होत्या. एकही विकेट आतापर्यंत या मॅचमध्ये खात्यावर नाही आहे. दिनेश यादव एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे, कारण त्याच्या पाठी नेहमीच 2 स्पेल आपण पाहिलेत. विश्वासू गोलंदाज, भरोसेमंद सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो या गोलंदाजाच्या विषयी. आणि स्ट्राईक हँडला आपण जितेश पाटील बंधू यांना पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या अगदी थोडासा बाहेर चेंडू टाकला होता, सटीक यॉर्कर म्हणू शकतोय. आणि यावेळेस काय घडलंय, फलंदाजाला परतावं लागेल. एक चिकेट सिंगल काढण्याचा प्रयत्न तो मात्र नडला या ठिकाणी. यावेळेस विकेट डाऊन. पहिला फलंदाज बाद चेतन पाटील, चांगला परतावं लागेल डग आउट रिजनमध्ये. कॉलिंगमध्ये थोडीशी जर पाहिलं तर रेडी नव्हते, कारण चेंडू जास्त लांब नव्हता गेला, सिली पॉईंटला राहिला होता. हा रिप्ले बघा, जितेश बंधू होते स्ट्रायकर एंडला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता बघा, खोलवर टप्प्याचा चेंडू लागला होता आणि सिली पॉईंटला, जास्त लांब नाही राहिला, सिली पॉईंटला, आणि तो पिक केला आणि एस्टर्नवरती चेंडू पेक केली दिनेश यादव यांनी. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही धाव घेता ना, त्यावेळेला चेंडू थोडासा आतमध्ये पाहिजे, फील्डमध्ये पाहिजे, इनफिल्डच्या त्या सर्कलच्या जवळ पाहिजे, तर त्या गोलंदाजाला थ्रो करताना वेळ द्यावा लागणार. हे तर समोर होतं, समोर पिक करायचा होता आणि थ्रो करायचा होता, आणि ते दिनेश यादवनं योग्य पद्धतीनं साकारले आहेत. मागची जशी जोडी आपण पाहिली होती, चेतन पाटील आणि रवी ढवळे यांची जोडी जमली होती, ते रवी आल्यात. 2 सामन्यामध्ये मॅच विनिंग खेळी त्यांनी साकारलेली आहेत, ते आता बॅटिंगवरती आल्यात. आणि संघाची धावसंख्या असताना 1 गडी बाद 18. म्हणजे मागची जोडी आपण पाहिली होती चेतन पाटील आणि रवी डावला, त्यावेळेस जितेश पाटील बाद झाले होते. आता चेतन चांग बाद झाला, जितेश पाटील क्रीजवर आहेत. आता ही नवी जोडी आहे आणि नेहमीच बनतोय रबनी बनाई जोडी. एक वेगळी हेअरस्टाईल आहे रवी डावला यांची, आणि खास त्यांनी ती हेअरस्टाईल चॅम्पियन क्रिकेट ची ही स्पर्धा जी आहे ना, चॅम्पियन प्रीमियर लीग, या स्पर्धेसाठी ती बनवले खास. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 1+1 धावा मिळतील, त्या 2 धावसंख्या झाली ती जवळजवळ 20 धावा. नाही, नंबर 3 महत्त्वाचा असतो नेहमी. जसं आपण उल्लेख केला, पहिला चेतनच्या जोडीला जमलेली जोडी, जितेशच्या जोडीला जमलेली जोडी. जसं भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड यांचा रोल होता, म्हणजे खाली टेस्ट क्रिकेटमध्ये 4थ्या नंबरला जर पाहिलं तर सचिन तेंडुलकर होते, 5व्याला VVS यायचे किंवा गांगुली यायचे. पण जो राहुल द्रविडचा रोल होता तो महत्त्वाचा होता. आकुटप्याचा चेंडू होता, फील केल्या गेल्या, थ्रो येतोय, तो परत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील, कारण रनिंग बिटवीन द विकेटमध्ये नक्कीच त्यांचा हातभार असतो. त्याच्यामुळे जो रोल कदाचित रवी ढवळे यांचा आहे ना, क्रमांक 3ला, या डावाला स्थैर्य देण्याचं काम, या डावाला उभारे देण्याचं काम आणि धावसंख्येला आकारणी देण्याचं काम ते रवी ढवळे यांना करायचं आहे. स्कोर आहे 22, लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 2.2 ओव्हर. आणि इथे बघा जे काही नियमावली आहे, आणि एक खास करून आपण जर मगाशी देखील उल्लेख केला होता की सगळं काही आपण या मॅचमध्ये पाहिलं. यावेळेस लिडिंग एज आणि अगदी कॅपमधून हा चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी, की सगळं काही या ठिकाणी आपण पाहिलं. फक्त आपण सुपर ओव्हर पाहिले नाही आहे. आणि सुपर ओव्हर हा नियम कशासाठी ठेवण्यात आलेला आहे, जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. पण आत्तापर्यंत मॅच टाय झाली नाही. एक मागचा सामना असं वाटलं होतं कदाचित ते मॅच टाय होईल, मला तेवढ्यात विद्युत पुरवठा खंडित झाला होता, कॉमेंट्री बंद झाली होती. मात्र ती जर कॉमेंट्री कदाचित त्या ठिकाणी सुरू असते तर कदाचित त्या ठिकाणी सुपर ओव्हर पाहायला मिळू शकली असती. आणि प्रेक्षकांना ती बघायची, बाबा चला सुपर ओव्हर बघून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर दिवस झाले. लोअर फुटचा चेंडू होता, समोरच्या दिशेने ऑफिस ड्राईव्ह केला होता, लॉंगॉनला क्षेत्ररक्षकात वेगाने चेंडू पडते पोचल्यात. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. आमचे महेंद्र दादा सांगतात, बाबा आज नको उद्या करूया. फायनलच्या त्या सुपर 6 मधल्या लढाईमध्ये किंवा सेमीफायनल फायनलमध्ये बघूया की तिथे कदाचित तो टायवाला मॅच, सुपर ओव्हरवाला मॅच होऊ शकेल.
नक्कीच तीच अपेक्षा करूया आपण. ओ शॉट ऑन पुल, व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. बघा जवळजवळ अगदी मी म्हणेन मध्यरात्र उलटले आणि या मध्यरात्रीमध्ये अक्षरशः मी म्हणेन गोलंदाजासाठी जागते रहोचा इशारा. काय स्ट्रोक केलाय रवी डवला. बघा पाहू शकाल, रिप्ले पाहू शकाल. अकुटलेचा चेंडू होता तिथून मात्र पूल केलाय आणि काय या जवळजवळ मध्यरात्रीमध्ये ही पॉवर जनरेट केली आहे रवी डवला. एक नेहमीच चांगली इनिंग खेळलाय हा आपल्या टीमसाठी. षटकार 6 धावा. नाही म्हणून मी उल्लेख केला होता रवी ढवळे यांचा का उल्लेख केला तुम्ही, जितेश पाटीलचा उल्लेख केला, चेतन पाटीलचा उल्लेख केला, पण त्या दोन्ही मधला जो दुवा आहे ना तो रवी ढवळे. त्या मधल्या दुव्याला महत्त्व आहे, कारण प्रत्येक वेळेला कधी कधी त्याला श्रेय मिळतं कधी नाही मिळत, पण त्याची इनिंग त्यानं साकारलेली खेळी नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहेत. या सामन्यामध्ये देखील तशीच खेळी साकारतो. हा फटका खेळताना आखूड टप्प्याचा चेंडू होता, पहिल्यांदा ऑफस्टम्पच्या बाहेर गेलं, त्यानंतर चेंडूला पाठवलं मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. या षटकारांना धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय 33-33. 2.5 षटकांचा खेळ झाला. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. धावा धावफलकावरती 33-33. आणि मगाशी TCPचे खास करून होणार महेंद्र भगत यांनी का म्हटलं की आज आम्हाला सुपर ओव्हर नको आहे, कारण उद्याचं थोडंसं त्याचं वर्क जास्त आहे, कारण उद्या ऑक्शन आहे. आगरी कोळी प्रीमियर लीगचं जी स्पर्धा RK मोरा क्रीडा संकुलन, जी स्पर्धा 13 मे पासून सुरू होतोय. 13 मे ते 17 मे 5 दिवस तो क्रिकेटचा रणसंग्राम, 40+ क्रिकेटचा रणसंग्राम, आणि या क्रिकेट स्पर्धेचं ऑक्शन हे उद्या आहे आणि त्यासाठी TCP लाईव्ह रेडी आहे. ओ टॉस झालाय चेंडू, खूप सुंदर चेंडू तळला गेला. बिग वन चेंडू, शेवटचा चेंडू येतो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. बघा रिप्ले पाहू शकाल तुम्ही, अगदी समोरून चेंडू टॉस झाला. ओ खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू तळला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर 33, लॉस ऑफ 1. आता मात्र 4थं षटक आणि बघा त्या ठिकाणी JTC अँड TCP लाईव्ह टेलिका दर्शवतोय 50-50 ओव्हर, 50-50 चॅलेंज ओव्हर. 4थं षटक, धावा झाल्या त्या तब्बल 33. बघा वेळ जास्त चाललाय, त्या वेळ त्याकडे देखील लक्ष द्या, कारण प्रत्येक सामन्यामध्ये आपण वेळ सांगतोय. स्कोरर वेळ लिहितात, मागे जो बॉल जातो तो देखील लावतात. या सर्व गोष्टी काउंट होतात. ड्रिंक्स बॅग देखील काउंट होतोय. या सर्व गोष्टी आहेत, त्याकरता वेळ महत्त्वाची. यानंतरचा होणारा आजच्या दिवसातला लीग स्टेजमधला शेवटचा मॅच, जिथे संकल्प ग्रुप खेळणार आहे पतू पॅकर्स या टीमशी. तर दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे, तयार राहायचं आहे. जशी ही इनिंग समाप्त होईल त्यावेळेला टॉस होईल, त्याकरता दोन्ही टीम संकल्प ग्रुप आणि पतू पॅकर्स आपण रेडी राहायचं आहे. पहिलं षटक संपलं होतं 8 धावांचा, तेव्हा प्रोजेक्टेड स्कोर होता 48-58च्या मध्ये, आणि आता 3 षटकांत तो दाखवतोय 66. याला कारण आहे मागच्या ओव्हरमध्ये आलेला 6, त्याच्या अगोदर आलेले चौकार, हे सर्व कारणीभूत ठरलेले आहेत. हे आता 50-50 वाला चॅलेंजिंग ओव्हर, ज्याच्यामध्ये 12 धावांचं आव्हान पार करायचं आहे ते बॅट्समनला आणि 12 धावा डिफेंड करायचे आहेत त्या बॉलरला. आणि या चॅलेंजनं नेहमीच काय याचं वेगळं दाखवलं आणि टर्निंग पॉईंट ठरला आहे. ज्याप्रमाणे आपण सर मगाशी मागच्या काही मॅच पूर्वी आपण उल्लेख केला होता की खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर काहीकांच्या विजयासाठी तर काहीकांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलं हे षटक. 50-50 चॅलेंज ओव्हर म्हणजे टर्निंग पॉईंट ठरलं आहे हे षटक, लक्षात ठेवा. 50-50 चॅलेंज ओव्हर. त्यानंतर बघा वेळ आणि जो एक नियम, वेळेअभावी तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे, या सगळ्या गोष्टीवर अगदी बारकाईने लक्ष दिलं आहे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशननं. 33 चॅलेंजवर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अभिजित देवळीकर. पहिला चेंडू स्विच हिटचा फटका, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, अगदी जवळपास कव्हर पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी गेला होता. चेंडूला थांबवलं गेलं. सिंगल, एक धाव, एका धावेनं धावसंख्या झाली ती 34 धावा. 34 रन ऑन बोर्ड. 18 वरती बॅटिंग करतात जितेश पाटील, 6 वरती बॅटिंग करतात रवी ढवळे, ज्यांच्या बॅटमधनं एक सिक्सर उत्तुंग असा षटकार आपण मिडविकेटच्या डोक्यावरनं ठोकलेला पाहिलाय. अभिजित
अभिजित देवळीकर हे महत्वाचं 50-50 वाला ओव्हर हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल. क्रॉस बॅटर फटका गॅप मध्ये चाललाय, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॅट स्विंग जसा आला होता आणि चेंडू दोन क्षेत्ररक्षकाला डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग शेक याच्या मधला अंतर गॅप भेदून जाणारा हा चौकार. ताकद अफलातून आहे आणि टायमिंग देखील तितकंच लाजवाब. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि बघा अगदी जबरदस्त वेगानं हा चेंडू निघून गेला होता आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला होता सर की नक्कीच कारण ती इनिंग रवी ढवळा यांची इनिंग देखील टीमसाठी म्हणजेच जवळजवळ म्हणायचं गेलं तर बंटी सिक्सर या टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरलंय. ओ यावेळेस आणखीन एक मोठा फटका आहे. रवी ढवला ऑन फायर. यावेळेस छत्र निवडलं गेला वाईडिश लॉंग ऑन आणि चेंडू देखील सीमारेषा पार षटकार. एक मॅच, दोन मॅच, तिसरी मॅच, प्रत्येक सामन्यामधलं सातत्य कंटिन्युटी त्यानं कायम ठेवलेली आहेत. आताही थोडेसे पुढे आले होते आणि लेनला मागे सरलं पण तोपर्यंत रेडी होते आणि त्यावेळेला पूल केलं, चेंडूला पाठवलंय ओढच्या डोक्यावरनं चेंडूला बॉन्ड लाईनच्या बाहेर. एक चौकार एक षटकार. या षटकामध्ये 3 चेंडूवरती आल्यात 11 धावा. 16 वरती बॅटिंग करतात रवी ढवळे, 18 वरती बॅटिंग करतात जितेश पाटील. संघाची धावसंख्या 44, 44 धावा धावफलकावरती आहेत. मॅच सुरू आहे जिथे स्वरा दक्ष 11ला सामना जिंकणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बंटी सिक्सर 27-27ला टेबल टॉप करण्यासाठी हा मॅच जिंकायचा आहे. 11 धावा आतापर्यंत आल्यात. बॅटला खाली लागलाय, मिड विकेटला जातोय, क्षेत्ररक्षक वेगाने आला, डीपवरून आल्यात. एक धाव चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव 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 धावा धाव दुसरी धाव देखील पूर्ण केली आहेत. आता रनिंग बिटवीन द विकेटमध्ये थोडंसं तू मैमय झालं होतं. यस नो वेट हा नाना झालं होतं. असं वाटलं होतं गोंधळ उडालाय. 2 धावांनी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचल्या. 46 या ओव्हरमध्ये आल्यात 13 रन. गोंधळ उडाला होता. मात्र एका बाजूला आपण पाहिलं ना तर सर जितेश पाटीलला स्ट्राईक एंड लागली. जितेश पाटील देखील एक माघारी आला होता जे त्याला देखील त्या ठिकाणी रवी ढवळा ज्या फॉर्ममध्ये खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण सगळ्या इनिंग बेस्ट आहेत त्याच्या. ही तिसरी इनिंग रवी ढवळ्याची, तिन्ही इनिंग बेस्ट आहेत. 20च्या पलीकडे प्रत्येक इनिंगमध्ये धावा बनवलेत रवी ढवळा यानं. त्याच्यामुळे या खेळाडूला विकेट व्हायला हो. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुंदर स्ट्रोक खेळला गेला. अगदी पडून झोपून म्हणायचं गेलं फॉलिंग स्वीप म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे फटका कन्वर्ट केला गेला. हा देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. नाही बघा त्याने झोपूनही खेळले आणि या स्पर्धेमध्ये स्वतःला झोकून दिले. पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट आहे. हा बघा डीप इन द क्रीज गेले आणि डीप इन द क्रीज जात असताना या चेंडूला पुन्हा एकदा लॉंग लेग सीमारेषा पार धाडले चौकार. या चौकारनं स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता. सर हाईट चेक करायची आहे. बीमर ओके चेक केलं जाईल. येस रिव्ह्यू कोणाचं सर? DRS बॅटर बॅट्समॅन कॉल आहे. तिसरे पंच आमचे चेक करतील की हा चेंडू किती वर आहे. मात्र मॅच देखील तितकीच वर होईल यात काही शंका नाही आहे. पंचांनी पाहिलं आणि सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण फटका खेळताना जर आपण पाहिलं ना तर थोडेसे खाली वाकले होते, झुकले होते, स्वीप करायचा प्रयत्न केला गेला होता. हा बघा जसा चेंडू आला होता, चेंडू खाली डीपी होत होता बघा, डीप होत होता आणि त्यानंतर पूर्णपणे बॉडी खाली गेली होती. शेवटच्या बॉलवरती रात्री मध्ये अगदी एक काजवे जमवता तसा चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय. मिड विकेट सीमारेषा पार धाडलाय. सिक्सर या षटकामध्ये आल्यात किती आतापर्यंत 50-50 मध्ये आपण 21 धावा पाहिल्यात. त्याच्या 31 होताना पाहिल्यात. आता 23 आल्यात आणि 23 मध्ये ऍड होतील त्या 11.
म्हणजे 34 रन. सगळ्यात मोठं षटक ठरलंय आणि त्याला कारण आहे रवी ढवळे यांची बॅटिंग. बॅटिंग काय धुवाधार, अगदी धावांचा पाऊस, म्हणजे पाऊस येणार नाही पण धावांचा पाऊस या ओव्हरमध्ये पडलाय. आणि हा जो स्ट्रोक खेळला ना बघा, हा अगदी स्ट्रोक कुठे खेळला गेला होता तर बंटी सिक्सर 2727. खास करून जो डगआउट आहे त्या डगआउटला कदाचित तो संदेश, अरे झोपलात का, जागते राव. काय फटका खेळला बघा इथून. हे सगळ्यात मोठं धावासंख्या 67, 67 झाल्यात. 67 धावा झाल्यात, लक्षात ठेवा. जबरदस्त बॅटिंग रवी डवला पुन्हा एकदा या ठिकाणी ऑन फायर. आणि हे सगळ्यात मोठं षटक 50-50 चॅलेंजमधील हे षटक जे आहे ना, या चॅम्पियन प्रीमियर लीगमधलं सर हे सगळ्यात मोठं षटक आहे. कारण इतक्या धावा 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये आत्तापर्यंत कोणीही कुठल्या नाही आहेत. जबरदस्त आजच्या दिवसाची कामगिरी बंटी सिक्सर या टीमने केलं आहे. 83चं ते टार्गेट ते त्या ठिकाणी चेस डाऊन केलं. त्यानंतर आता आपण हे 50-50 चॅलेंज पाहतोय. हे चॅलेंज एक मोठा धावफलक त्यांनी उभारला. पार्टनरशिप तुम्ही पाहू शकाल बघा, रवी डवला आणि जितेश पाटील बंधू 11 चेंडू आणि 49 धावांची पार्टनरशिप. रवी डवला 7 चेंडू 28 धावा आणि 4 मध्ये 19 जितेशनं बनवलेत. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो, यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडूला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. चेंडू अगदी बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय यष्टीरक्षक प्रताप भोईर यांच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल. जितू पाटील आलेत बॉलिंग मार्कवरती. आणि जसं म्हणताय की आजच्या रात्रीमध्ये दोन गोष्टी पाहिल्या. एक 50-50 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा पाहिल्या आणि 50-50 ओव्हरमध्ये रन नाही मायनस झाल्या नाही प्लस झाल्या, असाही ओव्हर पाहिलाय आज. अक्षय पाटीलच्या त्या ओव्हरमध्ये एकच रन आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू स्लाइस करत होता. चेंडू तला थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये पाठलाग केला जातोय. पाठलाग नाही रोखू शकणार. या सावकारनं धावफलक वाढेल पण 50 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूमध्ये झाले. जितेश पाटील बंधू आणि फास्टेस्ट 50 पार्टनरशिप. टाळ्यांचा गजर एकदा बट्टी सिक्सर 2727 करतील कारण फास्टेस्ट 50 पार्टनरशिप दोन्ही खेळाडूमध्ये ठरले. क्या बात आहे. सर्वात जलद पार्टनरशिप भागीदारी, सर्वात जलद भागीदारी या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. रवी डवला आणि जितेश पाटील या दोन्ही बॅटर्स करून 13 चेंडू आणि 13 मध्ये बनवलेत त्या तब्बल 53 धावा. ही पार्टनरशिप आहे या दोन्ही बॅटर्सची. यावेळेस इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून स्ट्रोक खेळला गेला. चेंडू जाते कव्हरच्या दिशेनं. स्ट्रगल सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे चेंडू लढवण्यासाठी, मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. आज विक्रम रचले जातील कदाचित. बंटी सिक्सर्स या टीमकडनं एकदा 83 धावांचा यशस्वी पाठलाग त्यांनी केलाय आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या त्याच्या नावावरती आहे. पण आता तीही मोडीत निघते की काय असं वाटू लागले, कारण स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 75. 75 धावा धावफलकावरती आहेत. तो विक्रम देखील मोडला जातोय की काय असं वाटतंय. 4.3 षटकांचा खेळ झालाय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आता डीपोटी क्षेत्ररक्षकांना खराब फिल्डिंग. नजर हटी और गेंद भी गई भाई. नजर हटी, दुर्घटना घटी. चौकार. 134वा चौकार या चॅम्पियन प्रीमियर लीग मधील. थँक्यू JTC अँड TCP. बघा यावेळेस सफल झालो ते शरीरापासून लांब होता चेंडू, तिथून मात्र चेंडूला कट केलं गेलंय. अप्रतिम फटका आणि इथून मात्र अगदी लोणावळा टनलच्या मधून चेंडू निघून गेला. धावासंख्येचा वेग वाढेल. अगदी धावा पोहोचल्यात त्या 79 79 या धावसंख्येवर. आता प्रोजेक्टर स्कोर बघा 100च्या पलीकडे. 100च्या पलीकडे 102 धावा प्रोजेक्टर स्कोर दर्शवतोय. गोलंदाज तयार. जितू पाटील. अपील 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 केली गेली आहे, मात्र बॅटर सेफ आहे. या कंडिशन बॅटची एज आहे 55 दर्शवतात. यस, बॅटला ब्रश झाला होता. या कंडिशनमध्ये एखादी विकेट हवी आहे जेणेकरून कुठेतरी एक तो चुकाचा क्षण मिळू शकेल आणि कुठेतरी धावसंख्या थोडीफार या ठिकाणी नक्कीच थांबू शकेल. पण आता स्कोरबोर्ड 80 झालाय. अजून एका गोष्टीवरती चर्चेवरती आपण येऊया. 80 धावा शेवटचा बॉल आहे.
कोलवा टप्प्याचा चेंडू वाईट यॉर्कर हाताळला गेला होता. अपील जरूर झालंय पण आपण सांगता बॅट थोडीशी खाली जशी ब्रश झाली. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. सुरुवात केली होती ते 8 रननं आणि पोचल्यात 80 पर्यंत. 5 ओव्हरच्या खेळामध्ये म्हणजे मागच्या 4 षटकामध्ये 72 धावा फलकावरती आल्यात. हा शेवटचा बॉल बघा. बॅट जशी थोडीशी ब्रश झाली त्या खेळपट्टीला. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आहेत त्या 80. आता प्रोजेक्टेड स्कोर 96 दिसतोय. 17 चेंडूमध्ये 62 धावा. सगळं काही आज बंटी 2727 अगदी विक्रमी खेळी गेले. सर्वाधिक धावा, सर्वाधिक जलद पार्टनरशिप लक्षात ठेवा सगळ्या. आणि त्यानंतर सर्वात मोठी धावसंख्या 50-50 चॅलेंजमध्ये. जबरदस्त आणि अगदी वेळेवर बघा, अगदी वेळेवर या 5 षटकं पूर्ण केलेत. थँक्यू. या ठिकाणी आभार व्यक्त करतोय ते म्हणजेच स्वरा दक्ष 11 या टीमचं. अगदी वेळ नोंदवली होती आणि त्या अनुषंगानं बरोबर 20 मिनिटात बरोबर 25 मिनिटात ही 5 षटकं या ठिकाणी हाताळली गेली. प्रत्येक चेंडूची नोंद आमच्या स्कोररनं केली की कुठल्या गोष्टीसाठी सामना थांबला होता, पाणी कधी आला होता, DRS कधी घेतला होता, या सगळ्या गोष्टीची नोंद आमच्या स्कोररने केली आहे. थँक्यू. नीरज किनी ॲज अ स्कोरर पहिला. याच्या अगोदर आपण विशाल भोईर यांना पाहिलं होतं. पण या सर्व गोष्टी ज्यावेळेला स्कोरर लिहितात ना त्यावेळेला कॉमेंट्री करणं देखील मजा येते. कारण त्याचं विश्लेषण आणि त्याचं वर्णन दोन्ही गोष्टी आपण सांगू शकतात. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. आपण जसा सुपर ओव्हरचा विचार करतोय ना की बाबा येईल नाही येईल, पण कदाचित या ओव्हरमध्ये ती 100 धावांची वेस स्कोर ओलांडला जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आहेत. तर आता धावा आहेत धाफलकावरती 80 आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चंद्रशेखर. 16च्या करंट रन रेटनं या ठिकाणी बंटी 6 संघ खेळतोय. यावेळेस देखील मात्र हवेत खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाही आहे. कव्हर पॉईंटचा फिल्डर त्या ठिकाणी अगदी वेगाने आला होता. धावा तत्पूर्वी धावून काढल्या गेल्या त्या 2. प्रताप म्हणतात यस इथे कुठेतरी नक्कीच प्रयत्न करायला हवा होता. चेंडू कुठे पळत कुठे उडत असतो हे सगळ्या गोष्टी प्रताप दर्शवतोय. 2 धावा. ना बऱ्याच वेळ झाला की एखाद्याकडे चेंडू गेला नाही ना मग तो काय करतो, तो रिलॅक्स करत असतो आणि अशा वेळेला चेंडू गेला त्यावेळेला शेवटचं षटक सुरू आहे. आता त्यांच्या डोक्यावरनं चाललं. आता पाठलाग करणार पण जिंकू शकणार नाही आहेत. एका टप्प्याची चेंडू चालला बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारनं धाफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचला 86. ज्या चर्चेवरती मी आलो होतं की बाबा हा स्कोरबोर्ड 100 पार करेल की नाही, कारण 14 अजून करायचे आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्कोर 86. या जोडीनं काय केलं माहीत आहे सर? या जोडीनं डोमिनेट केले आणि डॉमिनेट कोणाला केले तर फलंदाज खास करून फिल्डर लोकांना केले आणि प्लस गोलंदाजांना देखील केले. प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठा फटका खेळला गेलाय. शतरक्षकांना देखील अक्षरशः त्या ठिकाणी नाचवलं. हो फॉलिंग स्वीप, क्या बात आहे, कडक. ही खासियत आहे, सिग्नेचर स्ट्रोक आहे. खास करून म्हणायचं केलं तर जितेश पाटील बंधू यांचा सिग्नेचर स्ट्रोक आहे फॉलिंग स्वीप. चेंडू नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. हाय तो षटकार 6 धावा. तुम्ही जसा उल्लेख केला बाई, हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. ट्रेडमार्क म्हणजे काही वेळा जर कदाचित जितेश पाटील बंधू यांनी हा स्ट्रोक जर रजिस्टर केला ना तर त्याचं पेटंट मिळेल. इतका या कंट्रोल आहे या फटक्यावरती खेळताना. आता जितेश पाटील बंधू पोचल्यात 43 वरती, 43 वरती पोचल्यात आणि संघाची धावसंख्या आहे ती 92 आहेत. 2 गोष्टी आहेत, एक संघाचं शतक आणि जितेश पाटीलचं अर्धशतक. दोन्ही जवळ आहेत. जितेश पाटीलचं अर्धशतक आणि संघाचं शतक. वाईट बॉल. आता शतकाच्या जर जवळ चालल्यात, अर्धशतकाच्या देखील जवळ चालल्यात. 21 बॉलमध्ये 43 वरती जितेश पाटील आणि 8 वरती 28 धावांवरती रवी ढवळे. 93 लॉस ऑफ 1 बघा. 93 लॉस ऑफ 1. चेतनची विकेट पडल्यानंतर ही जोडी जमल्या.
3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 94 व्हाईट बॉलचा इशारा अजूनही झालाय. 20 चेंडूवरती 76 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये. ओ ओ ओ ओ ओ ओ थोडे स्वतःवरती नाराज जितेश पाटील, स्वतःवरती नाराज. स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता, मिस केला या चेंडूला. रिप्ले बघूया आपण जेटीसी टीसीपीच्या माध्यमातून रिप्ले बघा. लेन डिलेवरती आखो टप्प्यात चेंडू होता आणि जसा मिस केला तसा थोडा फर्स्ट सेट झाले होते. 2 बॉल आहेत, शेवटचे 2 चेंडू आणि या सिक्सर आणि या सिक्सरनं 100 धावा. 100 धावा दोन्ही करतात भावांच्या या धावा. 100 धावा. टाळ्यांचा गजर एकदा. 26 27 एकदा टाळ्या वाजवा. एकदा टाळ्या वाजवण्यासाठी तयार राहा. एकदा 100 साठी टाळ्या तुम्ही वाजवा. आणि जितेश पाटील बॅटिंग ऑन 49 49 वरती खेळतोय. त्या टाळ्यांसाठी रेडी राहा. लास्ट बॉल 23 मध्ये केले त्याने 49. बघा हे देखील पाहिलं आपण चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये. जबरदस्त केली जितेश पाटील. 23 चेंडू 49 धावा. 100चा आकडा पाहायचा होता. 100चा आकडा देखील स्कोर बोर्डवर आलाय. बंटी सिक्सर 27 आणि 49 जितेश पाटील. प्लेसमेंट कट केलंय आणि ते मात्र आणखीन एक अर्धशतक. आजचा दिवस खतरनाक ठरला आहे चॅम्पियन प्रीमियर लीगचा. एकदा बॅटवर करायचे बंधू. 24 चेंडू आणि 50 धावा फ्लातून केली. या स्पर्धेतील हे दुसरं अर्धशतक. पहिलं अर्धशतक नक्कीच आपण तिथे त्या ठिकाणी पाहिलं होतं. समीर राऊत यांना पहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर मात्र हे दुसरं अर्धशतक, आणखीन एक दुसरं अर्धशतक, जलदरचं अर्धशतक जितेश पाटील बंधूंच्या बॅटमधून. धावा झाल्या त्या तब्बल 101 आणि विजयासाठी जिंकण्यासाठी तब्बल धावा कराव्या लागतील. स्वरा दक्ष 11 या टीमला 102. बघा जितेश पाटील आज समोर तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी. जितेश पाटील 24 चेंडू 50 धावा. रवी डबलाची 7 त्यांना योग्य मिळाली गेली. रवीनं 8 मध्ये 28 बनवल्या. चेतनच्या पाटील चांगनं चांगली सुरुवात करू दिली होती मॅचची. 4 मध्ये 8 धावा चेतननं बनवल्या. जबरदस्त कामगिरी. बंटी सिक्सर 27 ची राहिले. बघा दिनेश यादव 2 स्पेल. 11चा इकॉनॉमिक 23 धावा. जितू पाटील जो आयकॉन आहे खास करून स्वरादक्ष 11 या टीमचा 2 स्पेल आपण जितू पाटीलचे पाहिले. 11.50 इकॉनॉमिक आणि 23 धावा जितू पाटीलने खर्च केला. अभिजित देवडीकरचा 1 स्पेल 23 धावांचा आपण अभिजित देवडीकरचा तो 1 स्पेल पाहिला. आणि त्यानंतर चंद्रकांतचं ते षटक. बघा 36 चेंडू 102 धावा ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकेल. 36 मध्ये 102 होऊ शकतील. चला आपण या ठिकाणी वळूया, कारण 2 दिवस ज्यांचा आवाज या स्पर्धेला खरोखरच दिला गेला आहे ते म्हणजेच महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक, क्रिकेट विश्लेषक तुकाराम मंगला सर. थँक्यू सर, तुम्ही 2 दिवस या स्पर्धेसाठी दिलेत त्याबद्दल चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मी विनंती करतो आयोजकांना की आपण सन्माननीय तुकारामजी मंगला सर यांचा आपण शुभ सन्मान करावा. धन्यवाद. आयोजकांचा देखील मनापासून आभार. या स्पर्धेची जोडण्याची संधी आम्हाला मिळाली. थोडंसं बिझी शेड्यूल आहे, कारण उद्या एक मोठी स्पर्धा सुरू होते, त्यामुळे नाईलाजतो म्हणजे इच्छा होती, कारण मागच्या 2 दिवसामध्ये अक्षयजी साठम असतील, निशांत पाटील, आमचे मित्र भरत राऊत यांच्या जोडीनं समालोचक करण्यासाठी मजा आली. फक्त थोडंसं बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे आज इथेच मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद देतोय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा मनापासून आभार मानतोय. या स्पर्धेशी जोडण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू सर. थोडंसं थांबवतोय तुम्हाला, कारण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन यांचं असं मत आहे की ही जी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशननं ही जी संकल्पना आणली चॅम्पियन प्रीमियर लीग, याविषयी आपण 2 शब्द नक्कीच म्हणावे. पहिल्या दिवशी देखील सांगितलं होतं की नाही, ही फक्त क्रिकेटची स्पर्धा नाही आहे, तर जवळपास आजूबाजूच्या सर्व गावांना एकत्रित आणण्याचा केलेला प्रयत्न आहे. दॅट्स अ बॉन्डिंग. भाई क्रिकेट तर एक माध्यम आहे, क्रिकेट एक माध्यम आहे सर्वांना एकत्रित आणण्याचं. पण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनने केलेला हा जो प्रयत्न आहे ना, म्हणजे क्रिकेट तो एक बहाना है, असल में सबको साथ लाना है. तो प्रयत्न कदाचित
चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनने केला त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय. थँक्यू, धन्यवाद सर. चला वळूया आपण सन्मानाच्या दिशेनं आणि त्या ठिकाणी टॉस केला जातोय. अंतिम सामना असेल. संकल्प ग्रुप आणि पतू पॅकर्स या दोन टीमच्या दरम्यान आजच्या या रजनीमधील अंतिम सामना. आणि या सामन्याची टॉस आमचेच साथी समालोचक तुकाराम वांगेला सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची आपण टॉस करावी. इथे इथे निखिल पुढेच. अंतिम सामना या रजनीमधील दिवस दुसरा. तुकाराम मंगेला सर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी पॉईंट्स विन होतोय. एका बाजूला संकल्प ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला पतू पॅकर. छापाचा कॉल पतू पॅकर टॉस होईल. निखिल फक्त निर्णय सांग, इतकं जास्त चर्चा करत नाहीयेत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. संकल्प ग्रुप तुम्हाला बॅटिंग करायचे. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि या सन्मानाच्या दिशेने आयोजक कमिटी यांना विनंती करतोय की आपण आमचे साथी समालोचक ज्यांनी 2 दिवस या स्पर्धेला वेळ दिलाय त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. मॅच देखील आपण सुरू करूया. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीजी बुरेसाहेब, हा लाईव्ह टेलिकास्टवर तुम्ही नक्कीच बंधूची ते अर्धशतक जलद अर्धशतक तुम्ही पाहू शकाल. लाईव्ह टेलिकास्टवर हे या ठिकाणी दाखवलं गेलंय. चला या सन्मान करूया आपण 2 दिवस ज्यांचा आवाज, कारण त्यांचा आवाज नेहमीच बिझी असतो. सगळ्यांना हवावासा आवाज म्हणजे तुकारामजी मांगळे सर. 2 दिवस या स्पर्धेला सर आपण दिलात. तुमचं मनापासून चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. चला वळूया या मॅचच्या दिशेनं. आणि काय घडलंय, जल्लोष झालाय आणि खास करून बंटे सिक्सर या डगआउटमधून आवाज तर जोरदार आलाय. मात्र मला वाटतं पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन झालाय. रवी डवळे यांनी मात्र त्या ठिकाणी झेल पकड आणि पहिलीच विकेट गमावले. चला सर, थँक्यू. तुम्ही त्याला तुमचं मनापासून आभार. काव्य पाटील यांच्याकडून रवी डवळे यांना 1,000 रुपये. त्यानंतर बंधूसाठी जवळपास 1,500 रुपये. जे शतक अर्धशतक बंधूने या ठिकाणी बनवलं आहे त्यासाठी 1,500 रुपये. त्यानंतर काव्य पाटील टीम ओनर्स आहेत. बंटे 6727 मिथुन पाटील यांच्याकडून देखील जी 50 अर्धशतक बंधूनं बनवलं त्यासाठी 3,000 रुपये कॅश प्राईज. थँक्यू काव्य पाटील आणि मिथुन पाटील, धन्यवाद. चला या वेळेला मॅचच्या दिशेनं इम्पॅक्ट प्लेअर हे देखील आज पाहिलं आपण. सगळ्या गोष्टी आज पाहिल्यात सर. कायचं नवीन इम्पॅक्ट प्लेअर इन झालाय. मयूर भुईर इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी इन झालेत. इम्पॅक्ट आणि कसा त्या ठिकाणी नक्कीच इम्पॅक्ट टाकतील आपला. पहिला चेंडू या ठिकाणी बीट झालेत. अगदी वेगवान चेंडू, फुल ऑर लाईन चेंडू, ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. बघा अगदी इरादे बुलंद आहे असं म्हणू शकतो आपण. कारण आज संपूर्ण दिवस जी बॅटिंग, जी गोलंदाजी, जे क्षेत्ररक्षण या ठिकाणी केले गेले बंटे 6727 या टीमनं खतरनाक.
मितेश शिंगोटे गोलंदाजी ट्रॅकवर तयार. मात्र इथे प्रयत्न करावे लागतील. मॅच इथे देखील बनवू शकेल असं नाही म्हणणं. हो मिसफीट झालंय. चुकी घडले बंधूकडून आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. इम्पॅक्ट आणि इम्पॅक्ट बॅटिंग करावी लागेल या खेळाडूला. संधी मिळाली खास करून या ठिकाणी मिस्टर मयूर भोईर. बघा मिसफीट झाली आणि हा नशिबाचा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 102 धावा होणार नाही असा क्रिकेटचा खेळ नाही आहे. जे काम समोरच्या टीमनं केलं ते काम तुम्हाला करावं लागेल. लक्षात ठेवा. चेंडू द्यायचा लगेच. सगळ्यात मग आला का ओके लवकर द्या. किंवा त्यांनी जी ताकद लावली त्या ताकदीच्या अधिक वेगानं तुम्हाला ताकद लावायची आहे या धावा पूर्ण करण्यासाठी. 4 धावा 1 विकेट मात्र गमावलाय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मिस्टर मितेश शिंगोटे यांचं. गोलंदाज तयार. खूप चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. फक्त सिंगल मिळणार. योग्य चेंडू. बघा जरी धावा या ठिकाणी मोठ्या उभारल्या तरी मात्र एक चांगली आणि लाईन त्यांनी लेंथ मितेश शिंगोटे हाताळत आहेत. गुड बॉलिंग मितेश. अगदी सटीक यॉर्कर. रात्रीचा खेळ चाळी आणि अक्षरशः सगळ्यांची झोप उडवणारी ही मॅच ठरले. कारण काय पाहिलं नाही या मॅचमध्ये. सर्वात जलद अर्धशतक, सर्वात मोठी धावसंख्या, सर्वात मी म्हणेल मोठी धावसंख्या उभारली गेली. जवळपास 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये सगळ्यात मोठी पार्टनरशिप आपण या मॅचमध्ये पाहिली आहे. म्हणजे काय पाहिलं नाही बघा. सगळ्या गोष्टी या मॅचमध्ये एका मॅचमध्ये पाहायला मिळाल्या. धावा झाल्या त्या 6. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. इथून मात्र चेंडूला खेळायचं होतं. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेला. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. बघा इथे कंपॅरिझन जर आपण पाहिलं लगेचच मात्र लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून कंपॅरिझन दाखवलं गेलं. आफ्टर 1 ओव्हर स्वरा दक्ष 11 6 लॉस ऑफ 1 आणि बंटी सिक्सर जवळजवळ बनवल्या होत्या त्या मला वाटतं 8 धावा. यानंतर आणखीन एक सामना असेल लक्षात ठेवा. संकल्प ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला आपण पथू पॅकर्स या टीमला पाहणार आहोत. तो एक अंतिम सामना असेल या आजच्या रजनीमधील. आणि उद्याचा दिवस म्हणजेच या स्पर्धेचा अंतिम दिवस, खास दिवस. उद्या मात्र आपल्याला 7 मॅच पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या प्रेक्षकांची गर्दी नक्कीच असेल नो डाऊट. कोण बनणार चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतो. चॅम्पियन प्रीमियर लीगचा चॅम्पियन. आर.के. टायगरला पण पर्व पहिल्याचा चॅम्पियन पाहिला होता, पर्व दुसरं आणि या पर्वाचा चॅम्पियन. चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेनं. आम्ही देखील माघार या ठिकाणी घेणार नाही आहोत. जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही देखील तयार आहोत. क्या बात आहे. वेल डन मिस्टर जितू पाटील. आयकॉन आहेत. आयकॉनचं काम खूप मोठं असतं. जबाबदारी वाढली आहे. टीम कॅप्टन आहेत स्वतः. त्याच्यामुळे बघा 100 आहेत ना, ठीक आहे. आपण देखील 100 धावा करू शकतोय. आणि जर 100 धावा करायचे असतील तर आपण उशिरा नाही, जे काय करायचं त्या सुरुवातीपासून करायचं आहे. अफलातून फटका खेळला गेलाय. 6 धावांचा खणखणीत फटका येतोय. धावा संख्या 12. 12 धावा फळकावर. गोलंदाज तुम्ही त्या ठिकाणी पाहतायत मिस्टर रुपेश मोरे. 29 चेंडू 90 धावांची गरज. जितू पाटील ऑन स्ट्राईक. ज्याच्या नावात जीत आहे आणि त्या जितूला नक्कीच हा सामना जिंकून दाखवावा लागेल. एक गाणं होतं ना बघा, DJ बंद आहे म्हणून सामना जिंकून दाखव, पाहिजे तेवढ्या दिरक्या देईल तुला मी.
एक गाणं आहे तशा प्रकारे सामना जिंकून दाखवावा लागेल. सिंगल 2 धावा त्या ठिकाणी काढल्या गेलेत. धावा झाल्या त्या 14. जितू पाटील 3 चेंडू 9 धावसंख्येवर आणि मयूर म्हणजेच इम्पॅक्ट प्लेयर हा 5 धावसंख्येवर खेळतोय. रुपेश मोरे तयार. ओ खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. इथून मात्र चेंडूला खोदून काढलाय. चेंडू वाईडिश लॉंग ऑन डीपला जातोय. चेंडू सापडत नाहीये. पहिल्या अटेम्पमध्ये चेंडूला फील्ड केल्या गेल्या नाही. दुसऱ्या अटेम्पमध्ये फील्ड करून थ्रो देईपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेनं संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 17. सिंगल डबल से कुछ बनने वाला नहीं है कारण इथून क्लीन बोल्ड. काय चेंडू टाकलाय सटिक यॉर्कर. शफल होऊन खेळायचं होतं आणि अगदी बॅट अँड पॅडच्या अगदी बरोबर मधोमध हा सटिक यॉर्कर पाहिलाय. जितू पाटील ऐकॉन खेळाडू परतीच्या मार्गी. एक मोठी विकेट. बघा शपथ झाली होते. त्यानंतर मात्र अगदी दोन्ही पायाच्या मधून क्या बात है. वेल डन मिस्टर रुपेश मोरे. सटिक यॉर्कर दांडी गुल. जितू पाटीलची दांडी गुल केले. JTC लाईव्हच्या माध्यमातून आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच वेगवेगळ्या अँगलनं या ठिकाणी दाखवलं जात आहे. कारण 4 कॅमेरा अँगल आहेत लक्षात ठेवा. आणि 4 कॅमेरा अँगलने ह्या सगळ्या स्पर्धेला टिपले गेले. सूरज किनी आलेत. पुन्हा एकदा ताकदीनं खेळायचं होतं. ताकदीनं खेळायचं आहे. ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न सूरज किनीने केला होता. आणि आणखीन एक वेगवान चेंडू. गुड बॉलिंग. डॉट बॉल. थांबा अगदी स्थिरावलेत. तुफानी खेळी करणं गरजेचं आहे आणि नंतर ते उशिरा ती खेळी करून चालणार नाहीये. जो भी करना है अभी करना है. मिस टायमिंग्स तो खेळला गेलाय. चेंडू हवेत. कॅचचा अंदाज घेता आला नाहीये. संधी आहे रनआउटची. ती संधी देखील त्या ठिकाणी गमावलंय. शॉर्ट ऑफ फुल खेळायचं होतं. मिस टायमिंग खेळला गेला कारण बॅटच्या वरच्या पट्ट्यावर रिप्ले पाहू शकाल तुम्ही. बघा अखुटप्प्याचा हा अखुटप्प्याचा चेंडू आणि तिथून मात्र हा पूल खेळायचा होता. बॅटच्या अगदी कडेवर हा चेंडू लागला गेला आणि जो फटका खऱ्या अर्थाने एक्झिक्यूट करायचा होता स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने तो फटका मात्र मिस टायमिंग कन्वर्ट केला गेला आणि तो फटका जवळजवळ म्हणायचं गेलं तर शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये मात्र कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. 2 षटकं संपलेत. धावसंख्या 18 आहे. कंपॅरिझन अगदी समसमान दर्शवतोय. सौरा दक्ष 11 18 लॉस ऑफ 2. बंटे सिक्सर 2727 18 विदाउट लॉस. म्हणजे दोन्ही टीमचं कंपॅरिझन जर पाहिलं म्हणजे 2-2 ओव्हरमध्ये दोन्ही टीमनं धावा समसमान बनवले होते 18 धावा. मात्र स्वरा दक्षिणं विकेट गमावले. 2 विकेट गमावले त्या टीमनं. गोलंदाज तयार. मितेश शिंगोटे दुसरा स्पेल हाताळण्यासाठी ऑफ साईडला ड्राईव्ह केले गेले आहे. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. सिंगल कन्वर्ट केला गेला. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केले गेलेत. दोन धावाले त्याने 2 धाव्याने धावसंख्या झाली ती 20 धावा. आता 23 मध्ये 82 धावांची गरज. 23 चेंडू आणि 82 धावा. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉलर बॅग ड्राईव्ह केलं गेलं होतं. इथे देखील फक्त सिंगल मिळणार. मितेश शिंगोटे यांच्याविषयी जर म्हणायचं गेलं तर मग अधिकाधिक चेंडू मितेश शिंगोटे याने खोलवर टप्प्याच्या हाताळलेत. आता 22 मध्ये 81. 22 मध्ये 81 धावा बनवायच्या आहेत. मिस टायमिंग आहे. मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाही आहे. पॉईंट कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी आला होता कव्हर पॉईंटचा आणि सिंगल. इथे देखील फक्त सिंगल.
आता 21 मध्ये 80 धावांची गरज. एक वाजून 27 मिनिटं. प्रयत्न हाच होता आयोजकांचा की 2 वाजेपर्यंत सगळ्या मॅचेस क्लिअर करायच्या आहेत. डाऊन द लीग. आणखीन एक चांगला चेंडू आहे. ऑन साईडला चेंडूला टर्न केलं होतं. लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे. सिंगल. बघा मी मगाशी देखील उल्लेख केला की 1:27 मिनिटं झालीत. अगदी डोळ्यावर झोप आहे. आणि डोळ्यावरची झोप जर तुम्हाला उडवायची असेल ना तर म्हणतात ना कुछ तूफानी हो जाए. कुछ हो जाए और ऐसा वैसा नहीं तो कुछ तूफानी हो जाए मिस्टर सूरज किनी. आणखीन एक डॉट बॉल. धावा येत नाही आहेत. डॉट बॉल अधिकाधिक येत आहेत. आता 19 चेंडू आणि 78 धावांची गरज. बंडी सिक्सर. 2727. यावेळेस नक्कीच म्हटलं होतं की कुछ तुफानी हो जाए. अगदी डोळ्यावरची झोप उडवून द्यायची आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे म्हणायचं दे घुमा के दे घुमा के दे घुमा के ही फटकेबाजी तुम्हाला करायची आहे. षटकार आलाय शेवटच्या चेंडूवर. धावा झाल्या 30. आता 18 मध्ये 72 धावांची गरज. आणि बघा 3 षटकं संपले त्याच्यामुळे आता हे 4थं षटक. आणि 4थं षटक म्हटलं तर 50-50 चॅलेंज ओव्हर म्हणजे गेम चेंजर हे षटक आहे. आता इथून गेम चेंज होईल. कदाचित होऊ शकेल कारण जर आपण कंपॅरिझन पाहिलं या दोन्ही टीमचं आफ्टर 3 ओव्हर 33 लॉस ऑफ 1 विकेट. बंटी सिक्सर 2727. आणि आफ्टर 3 ओव्हर बघा कंपॅरिझन तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. आणि स्वरा दक्ष 11 आफ्टर 3 ओव्हर 30 लॉस ऑफ 2 विकेट. इतकाही फरक नाही आहे. सामना कुठून टर्न झाला. सामना 4थ्या ओव्हरपासून टर्न झाला. 50-50 चॅलेंज ओव्हरपासून सामना टर्न झाला. इथून देखील तुम्हाला तेच काम करायचं आहे. जे काम बंटी सिक्सरनं केलं आहे ते काम तुम्हाला करायचं आहे स्वरा दक्ष या टीमला. 50-50 चॅलेंज ओव्हर इथून या सामन्याला टर्न करायचं आहे. गेम चेंज करायचं आहे. कारण हे षटक नेहमीच ठरलं आहे गेम चेंजर. गोलंदाज तयार. 12चं चॅलेंज. पहिला चेंडू. अक्षय 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 काय गोलंदाजी केले अक्षय पाटीलनं. 4 विकेट. त्यानंतर मला वाटते जवळपास त्या पहिल्या मॅचमध्ये देखील फायफर. पहिल्या मॅचमध्ये फायफर त्यांचा थांबला होता. 4 पहिल्या मॅचमध्ये काढल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 2 विकेट काढल्या होत्या. आणि इकॉनॉमिक जर पाहिलं आपण तर सर्वात कमी इकॉनॉमिक हा गोलंदाज आहे. लक्षात ठेवा अक्षय पाटील. आणि आमच्या अक्कूनं DJ युवराज हिमालय पाटील अक्कूनं ते गाणं खास करून अक्षयसाठी लावलं होतं. हे सीधे साधे अक्षय. ऑफ साईडला चेंडूला खेळले गेले. वाईडिश लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. एकच धाव. 31. इथून सामना टर्न झाला होता. हे 50-50 चॅलेंज ओव्हर सर्वात महागडं षटक ठरलं होतं. मला वाटतं 34 की 35 जावेचं हे 50-50 चॅलेंज ओव्हर 34 जावेचं षटक राहिलं होतं. अशा प्रकारे तुम्हाला काम करावं लागेल.
हॅलो हॅलो चेक. येस थँक्यू डी जे युवराज. 33 बघा जरा मशीन ट्रिप होत आहेत. या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. पाच चेंडू आणि आतापर्यंत फक्त 3 धावा. बघा खऱ्या अर्थानं अक्षय पाटील हा जो गोलंदाज आहे ना हा पूर्णतः सरस ठरला. इथे मात्र या चेंडूवर 6 धावा येतील. 9 धावा आल्या आहेत या 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये. म्हणजे इथून 4 धावा मायनस होतील. त्याच्यामुळे आता इथून स्कोरबोर्ड देखील चेंज होईल. जो स्कोरबोर्ड आपण पाहिला होता 39 तिथून 4 धावा मायनस. म्हणजे आता स्कोरबोर्ड फक्त 35 4 ओव्हर 35 धावा 2 गडी बाद. कंपॅरिझन बदललं जाईल कारण इथून सामना टर्न झाला होता, इथून सामना चेंज झाला होता. बंटी सिक्सर 56 लॉस ऑफ 1 आफ्टर 4 ओव्हर. आणि इथे जर आपण विचार केला स्वराध्यक्ष 11 35 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर. आता आपण इक्वेशन पाहूया. वॅगन व्हील JTC NTCP लाईव्हच्या माध्यमातून वॅगन व्हील ऑन साईट. बघा धावा जास्त आल्याच नाही आहेत. जवळजवळ विचार केला पण सर्वाधिक धावा सिंगल डबलने या धावा सर्वाधिक या ठिकाणी बनवल्या गेल्या. आता 12 मध्ये 67 करायचे आहेत. रवी डवला. मात्र एक माझ्या प्रश्नाचं उत्तर रवीला द्यायचं आहे ते मी त्याच्याकडून नक्कीच घेईल. 12 चेंडू 67 धावांची गरज. रवी डवला गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस आहे. यावेळेस क्रॉस बॅट तो खेळला गेला आहे. इथे देखील फक्त सिंगल शॉर्ट फाईन लेग आहे त्या ठिकाणी. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. अकरा चेंडू 66 धावांची गरज. मग अशी त्या ठिकाणी नक्कीच काही लाईट चमकत होत्या. आता कुठेतरी दुःख थोडंफार आपण इथे त्या ठिकाणी पाहतोय. आणि ते काय घडले 2 धावा तर नक्कीच मिळतील. शांत क्रिकेट सुरू आहे बघा. तितकीशी मजा म्हणजे एन्जॉयमेंट. कारण जे प्रेक्षक वर्ग आलेत ना त्यांना कुठला संघ जिंकतोय कुठला संघ पराभूत होतोय हे महत्त्वाचं नाही आहे. त्यांना फक्त हवं एंटरटेनमेंट. आता हे एंटरटेनमेंट या ठिकाणी या इनिंगमध्ये पाहायला मिळत नाही आहे. त्यासाठी मी म्हटलं तर सूरज किनीला की कुछ हो जाए तुफानी. सूरज प्रयत्न तोच आहे. सूरज किनी तुफानी तुफानी तुफानी. क्या बात आहे. व्हॉट अ शॉट. षटकार. काय फटका खेळला गेला. शॉर्ट ऑफ पुलचा फटका. अफलातून स्टोक अगदी चेंडू निघून गेला तो म्हणजेच वाईडिश लॉंग ऑन डीपला कडक. सूरज किनीने अफलातून बॅटिंग केले. गोरसाईची तुम्हाला आठवण झाली. सूरजचं नाव बघितलं तर सूरज किनी आणि सूरज केनी. क्लिंग बोल्ड. अगदी शपळून खेळायचं होतं. मागून यष्टी दाखवली होती आणि जशी मागची यष्टी दाखवली तशी मात्र ती मागची यष्टी उडवली मिस्टर रवी ढवलानं. आणखीन एक विकेट डाऊन. सूरज किनी या ठिकाणी बाद झालाय. बघा त्या ठिकाणी अगदी लेग स्टंप पुढे तो दाखवलं होतं. इतका शपळ झाला होता सूरज किनी आणि तिथून मात्र सटीक यॉर्कर सरळ लेग स्टंपवर. क्लिंग बोल्ड दांडी गोल. सूरज किनी आउट. चला बॅटर्स दिनेश यादव मैदानात आल्यात. एक आणखीन मोठी स्पर्धा मित्रांनो रजनीच्या माध्यमातून तुम्ही खास करून तिवरी या गावामध्ये पाहणार आहात.
श्रद्धांजली चषक 2026 ओरम नाईट डे टुर्नामेंट श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित ही स्पर्धा आहे. 1,00,000ची स्पर्धा आणि ही स्पर्धा मित्रांनो मंगळवार दिनांक 5 मे ते शनिवार दिनांक 9 मे अशी स्पर्धा 5 दिवस ही स्पर्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहात. ठिकाण स्वर्गीय गंगाधर माळजी भोईर अप्पा मैदान टिवरी श्रद्धांजली चषक 2026. प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50, त्यानंतर 25 अशा प्रकारे ही पारितोषिक आहेत. या ठिकाणी विकेट डाऊन फलंदाज बाद मिस्टर दिनेश यादव या ठिकाणी बाद झालेत. 5 ओव्हर संपल्यात, 46 बनवल्यात, शेवटचे 6 चेंडू आणि इथे बघा 56 करायच्या. ज्या धावसंख्या जी तो धावसंख्या उभारली होती त्या धावसंख्येच्या अर्ध्यापर्यंत तरी अजूनपर्यंत पोहोचला नाहीये. आता 56 करायचे म्हणजे अब तक 56. स्माईल जितेश पाटील बंधूच्या चेहऱ्यावर स्माईल, कारण खूप चांगला कॅच. ओ अगदी तो झेल आहे ना, असं वाटलं ते जमिनीवर तर लगत जाईल की काय, मला तिथून मात्र तो कॅच अप्रतिम कॅच कन्वर्ट केला गेला. सा 56 आणि पुन्हा एकदा कोण आलाय कळून त्याच्या ट्रॅकवर, मिस्टर अक्षय पाटील. हो यावेळेस फटका तर अतिशय देखणा आहे. या चेंडूवर चौकार येतोय मात्र उशीर झालाय. मी सुरुवातीला म्हटलं होतं ज्यावेळेस सामना सुरू झाला होता की जे काही धमाके करायचे आहेत, जे काही करायचं आहे तुम्हाला मात्र आत्ताच करावं लागेल. नंतर तुम्ही हे फटके शेवटला खेचलेत तर त्या फटक्यांचा काही फायदा होणार नाही आहे, फक्त पराभवातील अंतर कमी होईल. आता सुरुवातीला सिंगल डबल, सुरुवातीला चांगली गोलंदाजी आपण पाहिली, त्यानंतर हे शेवटच्या काही ओव्हरमध्ये मोठे फटके पाहतोय आपण. पाच चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इनसाइड आउटचा फटका आहे. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं डीपला. फिल्डर आहे, चेंडूला फील्ड केलं गेलं, थ्रो येतोय त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला. फक्त सिंगल काढला गेलाय. 4 मध्ये 51, 4 चेंडू 51 धावांची गरज. समित पाटील ही नाही टीम मध्ये. बॅडमिंटन स्ट्रोक खेळला गेलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, शॉर्ट बॉल, तिथून मात्र अगदी चपराक त्या ठिकाणी त्या चेंडूला दिली गेली. तीन 50 ही वेळ नाही सांगत तर हा आकडा सांगतो. 3 मध्ये 50 धावा बनवायचे आहेत. ऑन साईडला मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फटका फसला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी हितेंद्र भोईर. नाही हितेंद्र नाही आहे त्या ठिकाणी, देवेंद्र आहेत. देवेंद्र पाटील ना कॅच टिपलाय. देवेंद्र पाटील ना कॅच घेतलाय. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये या लवकर. मयूर भोईर इम्पॅक्ट प्लेअर आपण ज्यांना पाहिलं होतं, खूप चांगली कामगिरी इम्पॅक्ट केली, करता आली नाही, मात्र एक चांगली इनिंग खेळ आहे. इतकी वाईट इनिंग नाहीये. 15 मध्ये 17 बनवल्या मयूर भोईरनं. बॅटर नेम कोण आलाय? सुमित मिसाळ ना. यस,
स्मिथ की सुमित? शेवटचा चेंडू असेल. चला या इनिंग मधील पुन्हा एकदा पॉइंट टेबल जे आहे टॉप करतोय संघ ठरलाय त्या ठिकाणी नक्कीच तो म्हणजे बंटी सिक्सर 2727. एकही मॅच आजच्या या रजनीमध्ये एकही मॅच पराभूत झाला नाही आहे. सगळ्याच मॅचेस आणि त्या देखील सगळ्याच मॅचेस टॉप लेवलनं सगळ्याच मॅचेस टॉप लेवलनं बंटी सिक्सर 2727 या टीमनं जिंकल्यात. आणि पॉईंट टेबल टॉप या टीमनं केले, कारण या चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये हा एकमेव संघ आहे जो जवळजवळ 6 गुणानं पुढे आहे. लक्षात ठेवा, कारण आतापर्यंत कुठल्याही टीमच्या अकाउंटवर 6 गुण नाही आहेत. 4-2 अनिल अंकेलीचे काही मॅचेस बाकी आहेत, म्हणजे 6 गुण मिळू शकतात. 6 गुण मिळणार नाहीत असं नाही आहे, 6 गुण मिळू शकतात, कारण काहीकांच्या अजूनही मॅचेस बाकी आहेत. ज्या 3 मॅचेसचा आपण फॉर्मॅट ठेवला आहे त्या 3ही मॅचेस या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. त्या म्हणजेच बंटी सिक्सर या टीमच्या, आणि या 3ही मॅचेस या टीमनं जिंकलेल्या आहेत. पॉईंट टेबल टॉप केले अभिनंदन बंटी सिक्सर. चला ही देखील मॅच महत्त्वपूर्ण आहे, कारण एका बाजूला पण त्या ठिकाणी बघा कॅश प्राईज या ठिकाणी आम्ही वाटप करतोय. तुझ्याकडे दिले कॅश प्राईज सगळी पूर्ण, ही पण कॅश प्राईज या ठिकाणी आम्ही वाटप करतोय. काव्या पाटील जे टीम होणार आहेत